नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या समोर पाहिलं असेल तुम्ही आतापर्यंत की आगामी जी आपली परीक्षा होणार आहे म्हणजेच एमपीएससी गट क 2026 पूर्व परीक्षा जी 25 ऑक्टोबरला आहे. पण आता सध्या महत्त्वाचं आहे की आपल्याकडे सध्या दिवस कमी आहेत, बरोबर. मोजून एक पाहायला गेलं तर 75 दिवस आपल्याकडे शिल्लक राहतात. आणि तुम्ही सुद्धा मला सांगा की 75 दिवस तुम्ही खरंच 75 दिवस पूर्ण अभ्यास करणार आहात का? मग आता फक्त काय करायला लागेल तर आपल्याला जे जे महत्त्वाचे टॉपिक वाटतात, मी तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल सुद्धा सांगणार आहे की अभ्यास कसा करायचा आहे, त्यात काही काळजी करू नका. पण मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. जसे की फॉर एक्झाम्पल जी आपली 2025ची आपली गट क पूर्व परीक्षा झाली होती, तर त्यामध्ये मला 75.25 एवढा स्कोर झाला होता पूर्व परीक्षेला. मी तुम्हाला सगळं सांगेन की बाबा त्याच्यात खरंच एवढा अभ्यास केला होता का मी, कारण सध्या दुसरीकडे थोडंसं जॉब असल्यामुळं फुल टाईम अभ्यास पण करता येत नाही. पण जे गेले काही वर्ष मी अभ्यास करतोय तर तेवढा स्कोर येणं ठीक आहे, तो एक अभ्यासाचा भाग वगैरे आहे. पण आता वेळ कमी आहे, पुस्तकं भरमसाठ वाचायची आहेत. मग याच्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक कसे कव्हर करायचे आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ घेणारच आहे. पण मी स्वतः अभ्यास कसा केला, कारण लक्षात ठेवायचं 2025ला सध्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या 25ला जागा नव्हत्या. 2025ची जी गट क पूर्व परीक्षा आली जानेवारीमध्ये तर ती थोडी लेटनं झाली, जानेवारीमध्ये झाली होती. आणि आता मुख्य परीक्षा जुलैच्या 12ला झाली होती, ती सुद्धा मी दिलेली आहे. तर माझा तुम्हाला वैयक्तिक अनुभव सांगतो की जे मला 75.25 जे काही मार्क आले, तर त्या मार्क येण्यामुळं त्याचं कारण काय आहे. तर पहिली गोष्ट बाबा की एवढा काय तुमचा एवढा पण अभ्यास नसतो की तुम्ही एवढे मार्क पाडता, किंवा ठीक आहे 50-55 मार्क कुणालाही पडू शकतात. नॉर्मली सुरुवातीचे विद्यार्थी असतील, मी त्यांना सुद्धा सांगेन की अभ्यास कसा करायचा आहे. पण ज्यांनी 3-4 वर्ष घालवलेली आहेत, ज्यांची 5-6 वर्ष झालेली आहेत, अशांना 60 मार्क आरामात इझिली पडतात ग्रुप सीला. तर याच्यामध्ये मी जे काही विषय केले असतील चांगले, ते मला चांगल्या प्रकारे जमले, त्याच्यामध्ये मला चांगला स्कोर आला. मग याचा जो माझा अनुभव आहे गट कचा, तुम्ही तर थंबनेल सुद्धा पाहू शकता, 75+ एवढा स्कोर येऊ शकतो का? आपल्याला 100 पैकी 90, 80, 70, 75 स्कोर करायचा नाही. फक्त मी तुम्हाला सांगतोय की मी अभ्यास कसा केला होता त्यावेळी. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. यातनं 4 गोष्टी काही समजल्या असतील त्या घ्या, नाही काय समजल्या डोक्याच्या वरनं गेलं स्किप करून टाका, काही फरक पडत नाही. पण कमीत कमी वेळामध्ये जास्त आउटपुट असणारा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. माझा गट कचा स्कोर होता तो जवळपास याचा, म्हणजे याच्यापेक्षा प्लसच आहे 0.25 ना, तुम्हाला मी दाखवेन सुद्धा इथं. तर इथं सुद्धा जे आता माझं नियोजन आहे, मी त्या शेवटच्या टप्प्यामध्ये काय केलं, कारण ॲड तर पडली होती 2000 मला वाटते 25च्या एंडला, ठीक आहे, म्हणजे मला वाटतं ऑक्टोबरच्या आसपास पडली होती. त्याची परीक्षा थोडं पोस्टपोन होत होती, झाली जानेवारीमध्ये. मग बऱ्याच वेळा जॉब सांभाळत म्हणा किंवा थोडंफार काही वेळ काढत मी तो अभ्यास केला होता आणि त्याचे चांगले मार्क मिळाले. मी तुम्हाला सांगेन की याचा थोडासा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट 26 ठेवायचं आहे. की जसं तुम्हाला 25मध्ये, जसं की 25ला मला एवढे मार्क्स पडले, तर 26ला एवढेच पडणार का, किंवा याच्यापेक्षा कमी पडतील का वगैरे, मी तुम्हाला सगळं सांगेन. प्रत्येक वर्षी, प्रत्येक वेळी, प्रत्येक पूर्व परीक्षेचा पेपर वेगळा असतो, तो तसाच असेल, त्याचा दर्जा सेम असेल. त्याची आत्ता सध्या काही प्रेडिक्शन अजिबात करता येत नाही. पेपरच्या वेळी तुम्हाला सगळं कळेल. पण जो 25चा पेपर होता तो थोड्या कारणानं, त्याला मला असं म्हणता येईल आपल्याला की थोडा मध्यम स्वरूपाचा होता. काही प्रश्न बघा, प्रत्येक परीक्षेला प्रश्न सोपे, प्रश्न मध्यम, प्रश्न अवघड असतातच. काही लोकांना वाटतं की सोपे प्रश्न आहेत याचा अर्थ पेपरच सगळा सोपा आहे. काहींना वाटतं काही प्रश्न अवघड आहेत म्हणजे पेपरच सगळा अवघड आहे. प्रत्येक परीक्षेला सोपं, मध्यम, अवघड असणारच आहे. जे तुम्हाला चांगलं जमतं त्यातनं स्कोर करा, जे मध्यम जमतं ते थोडंसं एलिमिनेशनचं वापरा, जे खूपच जास्त अवघड आहे ते थोडं स्किप करू शकता, किंवा त्यातनं थोडा वेळ घेऊन तुम्ही त्याच्या बरोबरचे उत्तर लिहू शकता. प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी वेगळी असते. जे आता सध्या नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली विजयपथ ही जी बॅच आहे ही नुकतीच लॉन्च झालेली आहे. अभ्यास करा. बॅचमध्ये सगळ्या गोष्टी, काही गोष्टी अशा आहेत त्या आपण फ्री सुद्धा द्यायला लागलोय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फ्री टेस्ट आहेत, दररोजच्या चालू घडामोडी आहेत, तुम्ही त्याचा सुद्धा फायदा घेऊ शकता. कधी कधी असं होतं सगळं फ्री मिळालं की ते पचत नाही. म्हणून जे तुम्हाला त्याची गरज आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे. जे विद्यार्थ्यांना थोडं चांगला अभ्यास करायचा आहे, कमी वेळामध्ये चांगला स्मार्ट स्टडी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही बॅच सगळ्यात महत्त्वाची आहे. सध्या दर्जेदार बॅच चालू आहे. यामध्ये सराव टेस्ट आहेत, लाईव्ह रेकॉर्डेड तुम्हाला लेक्चर मिळतील, टेस्टसुद्धा मिळणार आहेत. सगळं व्यवस्थित चालू आहे. मागं राहू नका, आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करा. दर्जेदार शिकवणी आहे. काही जरी वाटल्यास या नंबरला तुम्ही बिनधास्त संपर्क करू शकता.
लक्षात. चला आता मला सांगायचं आहे की बाबा एवढा स्कोर कसा आला, का मी काय त्या दिवशी काय कुठलं पंचामृत पिऊन गेलो होतं का, किंवा मला कुठलं काय असं काय टॉनिक दिलं होतं का, की बाबा एवढा स्कोर आला, याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्कोर आला असेल. मी अजूनही सांगतोय असे मोजके पोरं आहेत त्यांचा स्कोर 70, 75, 80 सुद्धा जाऊ शकतो. त्यातला मी एक लकी विद्यार्थी असेल की बाबा इथे एवढा स्कोर गेला. पण काही फरक पडत नाही. तुमचा कट ऑफ इतकाच जरी स्कोर आला किंवा कट ऑफपेक्षा थोडा जरी वरती गेला, 0.25 वरती जरी स्कोर आला, तरीही तुम्हाला मुख्य परीक्षेला जाता येणार आहे. त्यामुळे असं नाही आहे की मला 75 मार्क मिळाले म्हणजे मी लय हुशार आहे, असं अजिबात नसतं. कुठेतरी तुम्हाला ऑन दी स्पॉट काही सुचतं, काही रिस्क घेऊ वाटते, काही प्रश्न एक्स्ट्रा सोडवू वाटतात. मग अशा वेळी ते होतं ना, रिस्क आहे तो इस्क आहे. रिस्क घेतली, काही प्रश्न समजा फॉर एक्झाम्पल मला 10 ते 12 प्रश्न किंवा 10 ते 12 नाही जास्तच 17 ते 18 प्रश्न मला अजिबात जमत नव्हते. त्यातले मी काही गेसिंग केले, 3-4 जरा तुक्के पण लावले. मग हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. सगळे एकदम भारी भारी सांगतात, काय एवढा अभ्यास करा, तेवढा अभ्यास करा, हे पुस्तकं वाचा. अरे बाबा सगळीच पुस्तकं वाचतात, सगळाच अभ्यास करतात, पण स्मार्ट स्टडी, कमी वेळामध्ये चांगला अभ्यास, किंवा बाबा एवढंच प्रश्न पडणं एवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये कसं अभ्यास करायचा. तर आता माझ्याकडे सध्या वेळ कमी आहे. मी तुम्हाला माझा 25 एक्सपिरियन्स सांगतो, त्यातनं काही गोष्टी शिका, त्या सध्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे विद्यार्थी घर बसला अभ्यास करतात, कुठल्याही आसपास सोर्स नाही आहे, लायब्ररीला जाता येत नाही आहे, घरामध्ये खूप जास्त कामं आहेत, स्वतः आता आमच्या घरामध्ये सुद्धा शेती आहे, आमच्या वडील शेतकरी आहेत, ठीक आहे. एका सर्टेन पॉईंटला असं वाटतं चला जॉब पण महत्त्वाचा आहे, पण तिकडे पण लक्ष द्यावं लागतं. मग अशा वेळी आपण थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये असतो की नेमकं करायचं काही. मला तर अधिकारी व्हायचं आहे, मला पोस्ट काढायची आहे, पण मला वेळ मिळतो का, याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. कारण सगळेच जण अभ्यास करतात, पण हे जे माइंडसेट असतं ना, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे जर तुमचं शाबूत असेल, चांगलं असेल, तर तुम्हाला पुढे चांगला फायदा होणार आहे. नाहीतर मग अभ्यास करा, हे सोडवा, ते सोडवा. अरे बाबा होय, पण याचं काय, इथं प्रेशर आलं की सगळा खेळ बिघडला. ठीक आहे. सो इथं तुम्ही मार्कशीट बघू शकता. प्रत्येकाला म्हणजे आता ज्यांनी पूर्वपरीक्षा दिलेली आहे त्याचा स्कोर या ठिकाणी आलेला आहे. कोणता म्हणतोय मी, 2025चा चालले. ढीकभर कमेंट नाही करायच्या, सर परीक्षा तरी होऊ देत. अरे बाबा परीक्षा नंतर आहे आपली ऑक्टोबरमध्ये, 25 ऑक्टोबरला. हे माझं मागच्या वर्षीचं चाललंय. जानेवारी 2025ची गट परीक्षा जी ऑक्टोबरला होणार आहे ती 26शी असणार आहे. मग या परीक्षेमध्ये आता हे माझंच नाव आहे, इथं सगळं पाहू शकता. म्हणजे इथं काय काही वेगळं बनवून काही करायची गरज नाही. ठीक आहे. एकच पेपर होता. हा माझा बैठक क्रमांक आहे, हे माझं नाव आहे. इथं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. मला मिळालेले गुण आहेत 75.25. लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची बेरीज एवढी आहे आणि संबंधित प्रवर्गासाठी विहित केलेल्या गुणांची सीमारेषा म्हणजेच लेखी परीक्षेला कट ऑफ लागला 50.25. म्हणजे मला कट ऑफपेक्षा जवळपास 25 मार्क जास्त आहे. शिफारस पात्र ते नाही. शेरा काय आहे, क्वालिफाईड आहे. म्हणजे मी पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालो, म्हणजे मी मुख्यला गेलो. मी मुख्य परीक्षा पण दिलेली आहे. 12 जुलैला नाव पण टाका, सर्च करा, बिंदास सर्च करा. मी तर बिंदास सांगतो. ठीक आहे. ओके. आता हे ठीक आहे, तुम्हाला फक्त सांगण्याचा भाग झाला. ज्यांनी पूर्वपरीक्षा 25शी दिली असेल किंवा आता 26शी ती देणार आहेत, जी आपली पुढे ऑक्टोबरमध्ये आहे ना, त्यांना या प्रकारचं त्यांचं स्कोअर कार्ड मिळतं. परीक्षा झाल्यानंतर जवळपास मला वाटतं कट ऑफ लागल्यानंतर मिळतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया. बघा मी काय केलं बघा. म्हणजे मला हे सांगावं लागेल कारण विद्यार्थी नवीन आहेत, अचानकपणे या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, ग्रॅज्युएशनच्या लास्ट वर्षाला आलेले आहेत. सगळं मी सगळ्यांबद्दल सांगेन की तुम्हाला काय करायचं आहे. आता पहिल्यांदा गोष्ट की बाबा मला जो पूर्वपरीक्षेला माहिती असणारा सिलेबस आहे तो आता पाठ होऊन गेलेला. गेले 4-5 वर्ष म्हणा किंवा जे काय मी केलं असेल त्याच्यामुळं वारंवार ती गोष्ट करून आता पाठ झालेली आहे. तर सिलेबस जो पूर्वपरीक्षेचा आहे तो तुम्हाला सगळा पाठच पाहिजे. ठीक आहे. नवीन विद्यार्थी आहात, माहिती नसेल, तुम्हाला मी सिलेबसचं डिस्कशन सुद्धा टाकलेलं आहे बघा. सिलेबस सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. MPSC फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला जाऊ शकता आणि व्हिडिओ पहा. त्यामध्ये एक मी व्हिडिओ घेतला होता, पूर्वपरीक्षा पूर्ण सिलेबसचं डिस्कशन केलं होतं, विश्लेषण केलं होतं की प्रत्येक विषयाला कसे गुण पडतात, प्रत्येक विषयाला किती मार्क्स आहेत, कशावर भर दिलं जातं, तुला सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता सिलेबस पूर्वपरीक्षेचा सगळ्यांना माहिती पाहिजे. मी आधी काय केलं, सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केला. आयोगाच्या वेबसाईटला सगळं मिळतं. ठीक आहे. मला कळालं की यार आयोगाच्या वेबसाईटला सगळं आहे. मी सिलेबस डाउनलोड केला, मी अभ्याससुद्धा केला, पण तो जो आयोगाचा सिलेबस आहे ना तो थोडा शॉर्टमध्ये दिलेला आहे. त्यांनी काय केलं बघा, असं दिलेलं आहे. परीक्षा योजना बघा, 100 प्रश्न असतात पूर्वपरीक्षेला, 100 गुण असतात आणि 60 मिनिटं असतात, म्हणजे 1 तासाची वेळ आहे. एकच पेपर पूर्वपरीक्षेला असतो. परीक्षा ऑफलाईन स्वरूपात असते. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असतं. हे मी बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं काही आहे, 100 प्रश्न आहेत, 100 गुण आहेत, 60 मिनिटं आहेत.
60 मिनिटाचा खेळ आहे, 1.5-2 तासाचा खेळ नाही. तसं असतं तर कट ऑफ अजून वाढला असता, कारण सगळ्यांनाच ते हे असणार आहे. आता जे मला 75 मार्क पडले होते त्याच्यापूर्वी जवळपास मला वाटते 1.5-2 महिने, म्हणजे जसं आता वेळ आला तसं मी थोडासा अभ्यास चालू केला होता. म्हणजे थोडाफार जॉबमध्ये वेळ बघत, म्हणजे करत करत बाबा काय थोडंफार नोट्स वाचू शकतो का, कारण लक्षात ठेवायचं शेवटच्या 1.5-2 महिन्यामध्ये कुणीही नवीन पुस्तकं वाचायची नाहीत, कुणीही. शेवटचे 15 दिवस आहेत आपण भलीच्या भली ग्रंथ वाचायला लागलो, शेवटचे 10 दिवस आहेत अजून मोठं पुस्तक वाचायला लागलं. सो थोडं लक्षात ठेवा की सुरुवातीला ठीक आहे, आता सध्या तुम्ही वाचू शकता, हरकत नाही, पण शेवटच्या काळामध्ये तुम्हाला थोडं स्पीडअप करावं लागेल, पिकअप करावं लागेल. मग मी त्याच्यापूर्वी सिलेबस बघितला, त्याच्यापूर्वी सुद्धा मी एक्झाम दिलेले आहेत. 2021 असतील, 22 असतील, 23 असेल, सगळ्या गट कमी पूर्वपरीक्षा क्लिअर आहे. मुख्यला 10 मार्क, 12 मार्क, 8 मार्क, थोडं इकडे तिकडं व्हायला लागले. ओके, आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, जो 2025चा माझा स्कोर होता त्यावेळी जागा 1700च्या आसपास होत्या, म्हणून कट ऑफ 50 लागला. मी कट ऑफ बद्दल पण तुम्हाला सांगेन कसं असतं कट ऑफचं वगैरे. सध्या जागा पाहायला गेलं तर याच्या तिप्पट आहेत, जवळपास 5700 आहेत. अजून काही जागा वाढू शकतात. मग मी आता कट ऑफचं अजिबात प्रिडिक्शन करणार नाही, कारण पेपर व्हावा लागतो, पेपरला विद्यार्थी जाऊन बसावे लागतात आणि पेपरची काठिण्य पातळी महत्त्वाची असते. उगाच काय फेकाफेकी करणार नाही की नाही 30च लागणार आणि 20च लागणार, आता आपल्या हातात नाही. पेपर होऊ दे, मग मी तुम्हाला जनरल सांगेन. ठीक आहे, आता त्यावेळी एवढा कट ऑफ लागला मला, 20, 22, 25 मार्क जास्त होते. ठीक आहे, आता सिलेबस मी जेव्हा बघितला आयोगाचा तेव्हा ते सिलेबस काय, आता मला सांगा, साधी गोष्ट आहे, ते काय 10-12 सिलेबस देणार आहेत का? अजिबात नाही. त्यांनी काय केलं, चला इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता तुम्हाला आता काय कळणार आहे इतिहासामध्ये, मग विस्तृत सिलेबस ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. मग मी काय केलं, माझ्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहिलं की बाबा चला सिलेबस मला पूर्वपरीक्षेचा माहिती आहे. मी केलं इतिहासामध्ये काय केलं तर गेल्या काही वर्षाचे प्रश्न बघितले. म्हणजे बघा, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा हा एक पॉईंट लक्षात सगळ्यांनी ठेवायचा की कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग मला कळालं की इतिहासामध्ये एक असा पूर्ण भाग आहे ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न असतातच असतात. मग मी असं त्याच्यामध्ये थोडंसं डायरीमध्ये लिहून नोट्समध्ये काढलं की बाबा चला मला काँग्रेसची अधिवेशनं करायचीच आहेत. मग मी काय केलं, टप्पा केला. फॉर एक्झाम्पल बघा, 1857चा उठाव यापासून ते 1947पर्यंत आपला स्वातंत्र्य, हा कालखंड जवळपास 90 वर्षांचा आहे. पण या 90 वर्षामध्ये 90 वेगवेगळ्या 100 वेगवेगळ्या घडामोडी झालेल्या आहेत. तो इतिहास मी सगळा विभागला. कशामध्ये विभागला तर युरोपियन सत्ता भारतामध्ये आल्या, त्याच्यामध्ये ब्रिटिश राहिले, ईस्ट इंडिया कंपनी स्थापना, मग त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे अधिकारी. मग मी काय केलं, गेल्या 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळल्या. त्यात मला कळालं की बाबा समाजसुधारक हमखास प्रश्न आहे, वृत्तपत्र त्याचं संपादक कोण कोण होते हमखास प्रश्न आहे, महिला समाजसुधारक आहेत हमखास प्रश्न आहे, त्याच्यानंतर ज्या ब्राह्मणेतर चळवळी आहेत, त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या शैक्षणिक चळवळी आहेत, राजकीय चळवळी आहेत, त्याच्यावर 100% प्रश्न आहे. मग असं मी 7 ते 8 पॉईंट काढले ज्याच्यावर 100% प्रश्न असतातच असतात. हां, कमी जास्त प्रमाणामध्ये असं पण आहे. चला आता बघा, इतिहासाला 10 प्रश्न आपल्याकडे आहेत. या 10 प्रश्नामध्ये जो प्रश्न हमखास जाणार आहे तो समाज सुधारकावर जाणारच आहे. समाज सुधारक, मग आता समाज सुधारक म्हणलं की लक्षात ठेवा, मला विस्तृतपणे सिलेबस मी गाईड पण करेन, प्रत्येक विषयाचं आपापलं करूया की बाबा अभ्यास कसा करायचा आहे, स्मार्ट स्टडी कसा करायचा. मग मी इतिहासामध्ये हे सगळं प्लॅनिंग केलं की बाबा चला, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे की बाबा 3-4 महिने आहेत का, नाही. मग आयोगाचे 5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळल्या. त्याच्यात मी पाहिलं समाजसुधारक एवढे महत्त्वाचे आहेत, ते डायरीमध्ये नोट डाऊन करून घेतले. वृत्तपत्र वारंवार जोड्या जुळवा, फिल इन द ब्लँक, ह्याच्यावर प्रश्न आहेत, ते थोडं साईडला लिहून घेतलं. महिलांमध्ये पंडित रमाबाई असतील, रमाबाई रानडे असतील, काशीबाई असतील, किंवा अजून महत्त्वाच्या ज्या वाटतात त्या मी लिहून ठेवल्या थोड्याशा. मला कळालं त्यांचा एक सेंटर पॅटर्न आहे. कामगार चळवळी आहेत, मग नामलोखंडे आले, त्याच्यानंतर मग अजून काही महत्त्वाचे व्यक्ती आले, त्यांचं कुठलं वृत्तपत्र असेल त्याच्यावर प्रश्न आहेत. वारंवार पाहायला गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, त्याच्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत. वारंवार रिपीट प्रश्न वाटतात. मग मी त्याचा एक पूर्ण असा प्लॅन केला की कारण माझा आता अभ्यास सोपा झाला ना, मला आता एखादं पुस्तक मोठं वाचण्यापेक्षा मी एवढ्यामध्येच आवरलं. मग तुम्हाला काय करायला लागेल, प्रत्येक विषयाचा हे ॲनालिसिस करत चला. मला सांगेन पुढे आपल्याकडे सुद्धा आहे. मग त्या शेवटच्या फॉर एक्झाम्पल ऑक्टोबरला तुमची त्यावेळी ॲड पडली होती, 2.5-3 महिन्यामध्ये मी हा सगळा एक रिसर्च केला की बाबा चला 10 दिवस घेतले, 10 दिवसामध्ये 5 प्रश्नपत्रिका पाहिल्या.
म्हणजे 2021 पासूनच बघितलं शक्यतो, 2021, 21-22 असं करत करत मला कळालं की हा त्यांचा ट्रेंड आहे. ट्रेंड कुठला आहे तर चला, समाजसुधारक, वृत्तपत्र, त्याच्यानंतर काँग्रेसची चळवळ, भारतीय महत्त्वाचे समाजसुधारक म्हणजे आपल्या एकूण ह्याच्यामध्ये क्रांतिकारी चळवळी, त्याच्यामध्ये गटातनं बसणारं, त्याच्यामध्ये जोड्या जुळवा, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक, हा असा क्वेश्चनचा पॅटर्न केला आणि हे प्रत्येक विषयाचं केलं. मला याला 10 ते 12 दिवस गेले, मी खरंच सांगतो. कारण रिसर्च करणं, कारण बघायला लागेल ना किंवा चला आता राज्यघटना घेतलं, राज्यघटनेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात, कलमावर प्रश्न आहे, मग तुम्ही 470 कलम करत बसणार का? घटना दुरुस्त्या आहेत, मग तुम्ही 100 काय जेवढ्या घटना दुरुस्त्या आहेत आपल्याकडे 106-7 जेवढे असतील तेवढं करत बसणार का? मग जो ट्रेंड असतो, ट्रेंड की बाबा चला गेल्या 5 वर्षामध्ये याच्यावर 5 प्रश्न हमखास आहेत, याच्यावर 2 प्रश्न हमखास आहेत, मग ते आपल्याला अभ्यासावेच लागतील. ठीक आहे, आता मी असं पण म्हणतोय त्याच्यापेक्षा जर वेगळं आलं समजा तर ठीक आहे ना, तुम्हाला कुठं सांगितले 100 प्रश्न अटेम्प्ट करा. आता मी तर अटेम्प्ट किती केले होते मला वाटते 90-92 सरासरी अटेम्प्ट होतो, कारण तेवढं स्पीड पडतं. तुम्हाला सांगेन स्पीड वाढवणे, गोल करणे, प्रॉपर तुम्हाला टेक्निक सांगेन सगळ्या. मग मला असं वाटलं की चला 90 मधले मान्य, 90 मधले बाबा चला तुमचे 12 चुकले, ठीक आहे 12 चुकले, तुम्ही ह्या लेवलला येऊ शकता. 90-91च्या आसपास अटेम्प्ट केले होते. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला एवढा स्कोर, आता एवढा म्हणजे काय एवढा पण नाही आहे, पण हमखास जो आपला कट ऑफ लागेल तो थोडा खालीच येणार आहे. प्रिडिक्शन नाही करत पण खाली येणार आहे, कारण का जागा तिप्पट आहेत, मागच्या वर्षीपेक्षा जागा खूप जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे थोडं लक्षात ठेवा. प्रत्येकाने काय करायचं आहे, सिलेबसचं ॲनालिसिस करा, नुसतं वाचू नका. आपण वाचावर भर देतो, काय भूगोल, आणि भूगोलामध्ये काय असतं, काय भारताचा भूगोल विशेषतः महाराष्ट्र संदर्भात प्राकृतिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या, काही महत्त्वाची आकडेवारी, हे व्यवस्थित ट्रेंड फॉलो करावं लागतं. भूगोलला पण 10 प्रश्न आहेत, पण 10 पैकी एका दुसरा प्रश्न तुमच्या लोकसंख्येवर जातोच जातो. बरं आता नवीन तर लोकसंख्या सध्या चालू, मग प्रश्न विचारणार कधी, 2011ची लोकसंख्या विचारतात. मग लिंग गुणोत्तर आहे, बाल लिंग गुणोत्तर आहे, साक्षरता दर आहे, सगळं विचारलं जातं. मग आपलं काय ट्रॅक बिघडतो ना की बाबा आता भूगोल तर साधा नाही रे, भूगोल तर एवढा सोपा नाही की तुम्ही लगेच बाबा महिन्याभरामध्ये कव्हर कराल. राज्यघटनेचं काय, राज्यघटना समजून घ्यायलाच 2-2.5 महिने जातात. तुम्हाला तर आता 2.5 महिन्यामध्ये परीक्षा आली. म्हणून आता फक्त काय करा की ही काही गोष्टी फॉलो करा. ट्रेंड बघा, ट्रेंड बघा, तुम्हाला तेच सांगतो मी सध्या. पुस्तके, नोट्स, आता मला त्यावेळी तर काही एवढा वेळ नव्हता, त्याच्या आधी मी बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत. माझा सुरुवात जेव्हा मी MPSC सुरुवात केली 2019-20च्या आसपास, त्याच्यानंतर परत 1.5-2 वर्ष गॅप पडला, त्याच्यात UPSC चालू होती माझी. ओके, म्हणजे CDSला रेकमेंड झालो, तिथनं सोडलं, तिथनं पुन्हा इकडं, असा भरपूर मोठा प्रवास आहे. मध्यंतरी बँकिंगच्या परीक्षा दिल्या, RBIची इंटरव्ह्यू पण दिली. आता पुस्तकं आतापासून तुम्ही जर समजा वाचलीत, बघा आता आपल्याकडे 75 दिवस मोजून आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, मी 75 दिवस पूर्ण अभ्यास करणार आहे का? ठीक आहे, जरी येस उत्तर असेल, जरी हो उत्तर असेल, तर मला सांगा एक पुस्तक वाचायला तुम्हाला किती वेळ लागणार? बरोबर, प्रत्येक विषयाची पुस्तकं काढलीत समजा तर आपल्याकडे मोजून 7 ते 8 विषय आहेत. मी कमीत कमी 6 पुस्तकं पकडतो वाटल्यास. चला 6 पुस्तकं जर माझ्याकडे असतील, 6 पुस्तकं वाचायला तुम्ही साधा विचार करा, एक पुस्तक वाचायला मला 10-15 दिवस तर लागणार, जास्त वेळ पण लागेल. माझ्याकडे 4 महिन्याचा वेळ अजिबात नाही, माझ्याकडे सध्या 3 महिने पण नाही आहेत. मग आता त्यावेळी माझ्याकडे पण वेळ नव्हता. मी काही आधी पुस्तकं जी वाचली होती, आपल्या क्रमिक पुस्तकं NCERT, त्याच्या मी नोट्स काढल्या होत्या. आणि जसं मी मगाशी म्हणलं, मी गेल्या 4 ते 5 वर्षाचा ट्रेंड बघितला होता की आयोगाचा पॅटर्न कसा आहे, तेवढंच नोट्समधनं वाचणं, तेवढंच मी बरोबर एक्झामला जाऊन केलं. आता यातलं काही जमलं, काही थुक्के मारले, काही रिस्क घेऊ वाटली, हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. कारण एवढं कोणी हुशार नाही की बाबा 100पैकी 80च्या 80 मला येतातच. कुठल्याही परीक्षेला लक्षात ठेवायचं, सगळं तुम्हाला येतच नसतं आणि अभ्यास कधी होतच नसतो, कधीच होत नाही. 10 दिवस एक्झाम पुढे वाटली, असं वाटतं माझं आता जो थोडंसं झालेलं आहे, परत असं वाटतं नाही काहीतरी शिल्लक राहिले, पुन्हा एकदा रिव्हिजन करतो. म्हणजे अभ्यास कोणाचा होणारच नाही, ॲक्सेप्ट करा पहिल्यांदा. कुणाचाच नाही, माझा पण नाही होणार, तुमचा पण नाही होणार. हे अथांग आहे, हे अगणित आहे, हे पूर्ण अनंत आहे. फक्त मनाची शांती करावी लागते की मी केलेलं आहे ते परफेक्ट आहे, आता जे येईल ती येईल. मग हे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा महत्त्वाचं, लक्षात ठेवायचं. मग मी काय केलं, नोट्स सगळ्या काढल्या होत्या, नोट्समध्ये पण मी व्यवस्थित काढल्या होत्या. तुम्हाला मी वेगवेगळ्या माध्यमात तुम्हाला मी सांगतो सुद्धा की बाबा PYQ कसे करायचे आहेत, कसा तुम्हाला एक प्रॉपर पॅटर्न सांगत असतो की परीक्षेला कसं विचारलं जातं. मी भूगोल सगळे मॅप गोळा केले होते. मग मॅपमध्ये खनिज संपदा प्रॉपर एक वेगळा मॅप, महाराष्ट्रामधले पर्वतरांगा वेगळा मॅप, महाराष्ट्रामधले लेण्या, काही दुर्ग म्हणजे आपले गडकिल्ले असतील, काही महत्त्वाचे पर्यटन स्थळं असतील, त्यांचा वेगळा मॅप, महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या जे काही कोकणामधल्या नद्या आहेत इकडच्या सगळ्या, ओके, मग या भागातल्या. आता तुम्ही म्हणणार सर तुम्हाला काय जमते का, थोडं बघूया. मला जमते, बऱ्यापैकी जमते. मी जस्ट एक्झाम्पल सांगतो, म्हणजे असं नाही की याच्यामध्ये
कारण तेवढा अभ्यास केलेला आहे रे, उगाच काय तुम्हाला काय पण सांगायची गरज. मग आता असे मॅप तर आपल्याला स्टेशनरीमध्ये मिळतात. 1 रुपयाला मला वाटतं 1-2 रुपयाला एखादा मॅप मिळतो. मी काय केलं होतं, फोल्डर तयार केलं होतं. तुम्हाला मी सगळं दाखवेन, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं आपल्याकडे आहे. फक्त तुमच्या मनाची जिद्द पाहिजे अभ्यास करण्याची. आणि असं नाही की बाबा सर काय आता कमीच वेळ आहे मग मी उगाच फॉर्म भरलाय, अजिबात वाटून द्यायचं नाही, अजिबात. जेवढं आहे ना तेवढं ताकद लावायची, लक्षात ठेवा. आता इथं मला माहिती आहे तर सह्याद्री, मी जस्ट एक्झाम्पल सांगतो. मग मी काय केलं, एका पानावर म्हणजे एका पूर्ण मॅपवर सगळे घाट करून घेतले, कारण घाटावर प्रश्न असतो आधीमध्ये. मग घाट कुठने केले, चला इकडनं मुंबई आहे, इकडनं नाशिक आहे, चला थळ कसारा घाट. हे तुम्हाला प्रश्न विचारणारच आहेत. बऱ्याचशा लोकांचा आंबा आंबोलीमध्ये घोळ व्हायला लागलाय. अरे बाबा आंबा कुठं आला, इकडं कोल्हापूर समजा मी घेतलं, इकडं समजा रत्नागिरी आलं, तर इकडनं मला इकडं जायचं आहे ना, मग आंबा मार्गे जावं लागतं. पण मला जेव्हा खाली जायचं आहे सिंधुदुर्गमध्ये, कोकणामध्ये खाली, इकडं तळ कोकणामध्ये, मी आंबोलीतनं जातो. मग इकडनं मला सिंधुदुर्ग मार्गे परत सावंतवाडी करून मला इकडे खाली गोव्यात जाता येतं. मग मी क्रम बघितला, कारण मला भूगोलचा पॅटर्न माहिती आहे ना, की बाबा परीक्षेला कसं विचारलं जातं. मग मी काय केलं, ट्रेंड बघितला. घाटाचा क्रम विचारतात, उत्तर ते दक्षिण, दक्षिण ते उत्तर. चला एक मॅप केला, फोल्डरमध्ये लावून टाकला. खनिज संपदा विचारतात, आता खनिज संपदेला काय करणार, हा सगळा पट्टा इकडला, हा इकडला पट्टा मॅक्स, थोडा यवतमाळचा भाग पण आहे, हा इकडला पट्टा खनिजच खनिज आहे आणि करून घ्यायचे. 100% प्रश्न असतो. मॅंगनीज आहे, लोह खनिज आहे, किंवा अजून काही आहे, कोळसा वगैरे असते, त्याच्या खाणी वगैरे महत्त्वाचे आहे, प्रश्न विचारले जातात. मग ह्याचे कारण लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा भूगोल आहे ना प्राकृतिक तुम्हाला मॅपवरच करायचं आहे. तुम्हाला वरती शिकवायला लागलेले आहेत काय, हां तर बाबा कोकणामधील नद्यांचा क्रम उत्तर ते दक्षिण, आणि तुम्ही बघत बसलाय, तो काय सांगायला लागला, तो काय कीर्तन सांगायला लागलाय. अरे तुमच्यासमोर मॅपच पाहिजे, मग इथं चालू करायला लागेल ना. बरं हा झाला एक मॅप माझा, मी अजून एक मॅप घेतला, त्याच्यावर काय केलं, हा झाला माझ्या सगळ्या घाटांसाठी, सगळे घाट केले मी. मग इकडे मी सगळ्या नद्या केल्या. आता मलाही माहिती आहे, चला इकडे ज्या ज्या आपल्या पश्चिम वाहिनी आहेत, कारण हा पूर्ण पश्चिम भाग आहे, अरबी समुद्र, पश्चिम वाहिनी त्याला आपण म्हणतो. इकडे गेले इकडे पूर्व वाहिनी म्हणतो. मग आता इकडच्या नद्या मी सगळ्या पाठ करून घेतल्या, म्हणजे महत्त्वाच्या पाठ करून घेतल्या. सगळं पाठ करायला पण हरकत नाही, पण आता मग पाठ करून 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 एका पॉईंटला सगळं विसरून जर गेलं, किंवा एखादी टेक्निक जरी विसरली, सगळं अवघड होऊन जातं. लहान लहान गोष्टी पाठ करायच्या हरकत नाही, पण खूप जास्त ताणवायचं नाही. आता कोकणाच्या नद्यामध्ये 20-22 नद्या आहेत, मग काय सगळं पाठ करायची गरज आहे, महत्त्वाच्या पाठ करून घ्या. मग मी महत्त्वाच्या पाठ केल्या. बाबा दमणगंगा सुरुवातीला आहे, दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, मुरबाडी, सगळं पाठ करत तेरेखोलला आलो. मग असं मी काय केलं, चला इकडची त्या नद्या पण केल्या, इकडे वाहणाऱ्या. इकडे मोठ्या नद्या आहेत, समजा नर्मदा महाराष्ट्रामध्ये लहानच आहे, एकूण मोठी आहे. इकडं तापी आहे, खानदेश कन्या. इकडं महाराष्ट्र सगळ्यात मोठी नदी 665 किलोमीटर, कुठली, गोदावरी आहे. मग मध्ये पर्वतरांगा पण येतात ना. सगळं करून घेतलं आणि सगळं मॅपला जोडून टाकलं. का, जेव्हा मला रिव्हिजन करावी लागेल तेव्हा मला हेच कामी येणार आहे, तेव्हा मला पुस्तक नाही कामी येणार. तुम्ही आता पुस्तकं वाचत असाल समजा, तर मी क्रमिक पुस्तकातनं बराचसं कव्हर केलं, पण मला झालं काय माहिती आहे का, सुरुवातीला म्हणजे आता नव्हे, खूप आधी जेव्हा मी तयारी केली 2020-21ला बऱ्यापैकी थोडं चालू केलं, तर मला असं वाटलं की क्रमिकला मला खूप जास्त वेळ चालला, पण मी क्रमिक पुस्तकं वाचलीच सगळी. आता जर तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचत राहिला तर 20 ते 22 पुस्तकं वाचावी लागतील, जी आता सध्या आपल्या टप्प्यातली गोष्ट नाही. परीक्षा आपली जवळ आलेली आहे, म्हणून ट्रेंड फॉलो करा. आयोगाचं काय म्हणणं आहे बघा, तुम्हाला लय येते त्याचा उपयोग नाही आहे. आयोगाला काय पाहिजे बघा, तुम्हाला ढीक बरं येते, कोण विचारणार तुम्हाला. आयोगाचं काय म्हणणं आहे, आम्हाला एवढं पाहिजे, एवढंच करा. याच्या बाहेर गेलं तर डोकं चालवा, एलिमिनेशन टेक्निक वापरा, डोक्याला ताण द्या, रिस्क घ्या, अटेम्प्ट करा. हे आयोग बॅक थोडंसं पडद्याच्या मागणं सांगत असतं. आ लक्षात, म्हणजे प्रत्येकानं करायचं. हे असं नाही की बाबा चला, हे शक्यतो जे विद्यार्थी नवीन आहेत आत्ता, ज्यांना असं वाटतं की सर आता आमच्याकडे वेळ कमी आहे, त्यांनी ह्या टेक्निक फॉलो करा. आणि मी हे सगळं सांगतोय तुम्हाला की गेल्या 5 वर्षाची PYQ आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपला जायचं. बघा काय करायचं, आपला लोगो आहे बघा, असा ग्रीन आणि व्हाईट आहे, महाराष्ट्र अकॅडमी, म आणि अ लिहिलेलं आहे. डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन. प्ले स्टोअरला डाउनलोड केल्यावर तुम्हाला फ्रंट साईडलाच किंवा MPSC परीक्षा म्हणून एक फोल्डर आहे, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यावर विजयपथ बॅच, तलाठी वगैरे अशी बॅच दिली असेल सगळ्याच घटकांसाठी. विजयपथ नावाची बॅच आहे, तलाठी, नगर परिषद सगळं, त्याच्यामध्ये वरती तुम्हाला फोल्डर पण आहे. त्याला क्लिक करा. खाली कोर्स म्हणून आहे बघा, त्याला सिलेक्ट करा कोर्सला. तिथे गेल्यावर कंटेंट असं ऑप्शन येईल साईडला, एक साईडला विंडो येते कंटेंटची. त्याला क्लिक केल्यावर ह्या सगळे पेपर्स, आयोगाचे सगळे पेपर्स PDF मध्ये फ्रीमध्ये डाउनलोड करायला दिलेले आहेत.
भरपूर सारा रील आपण टाकत असतो, पोरं कमेंट करतात लिंक टाका लिंक टाका. हे करा तुम्ही. महाराष्ट्र अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, विजयपथ बॅच तलाठी बॅच पाहिली, त्याच्यामध्ये कंटेंटला गेलो आणि खाली थोडं शेवटी फ्री PYQ फ्री टेस्ट असं फोल्डर आहे बघा. आपण फ्री टेस्ट पण देतोय प्रत्येक विषयाच्या, ते तर वेगळंच. मग तुम्हाला जर आयोगाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आयोगाच्या वेबसाईटला जा, तिथं डाउनलोड करा. पण तुमचं काम आम्ही सोपं करून दिलेलं आहे. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत. त्यांचा बंच आहे 1/2 झेरॉक्स मारा. एक 200 रुपये खर्च करायला हरकत नाही, 150-200 रुपये खर्च करायला हरकत नाही, पण तुमच्याकडं तो कायमस्वरूपी राहील. कुठला म्हणतोय मी? PYQचा सगळा सेट त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. ते डाउनलोड करून घ्या पटपट. एकदा त्याच्यामध्ये गट ब गट क जे सगळे पेपर्स आहेत एकदा डोळ्याखालनं जाऊ देत आणि उत्तर तालिकेसहित आहेत. सगळ्या आन्सर की त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, काही टेन्शन नाही. म्हणजे 2020चा पेपर असेल, समजा 21चा पेपर असेल, त्याची आन्सर की त्या पेपरच्या शेवटी आहे. पण डोळ्याखालनं सगळं जाऊ देत. हवे तर तीर मारू नका. नुसतं फॉर्म भरून कुणी पास होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आता तुमच्याकडे काही आहे, पुस्तकं सगळं वाचत बसण्यापेक्षा लवकरच आपलं पण पुस्तक येईलच म्हणा, पण तुमचं काम काय सध्या ट्रेंड फॉलो करा. स्वतः त्या हळूहळू जेवढं जमेल तसं नोट्स काढण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला नोट्स काढायचे पण कशा आहेत मी सगळं सांगेन. पण आता मात्र या विषयासाठी एवढं पुस्तक, त्या विषयासाठी तेवढं पुस्तक, 7 पुस्तकं वाचायची आहेच तुमच्याकडं कॅपॅसिटी आहे का तुमच्याकडं? वाचून टाका. मग वाचा, 7 वाचा, 10 वाचा. सध्या तेवढा वेळ नाही आहे. मी जर असं म्हटलं असतं की पुढच्या वर्षी परीक्षा आहे, मग ठीक आहे, मग प्रत्येक वर्षाला एक पुस्तक वाचा. पण गरजच काही आहे. मार्केटला जा, एखादा ठोकळा कुठलाही बघा, कुठला वाटेल तो घ्या, त्याची इंडेक्स बघा, सगळे विषय कव्हर होत असतील, बिंदास्त घ्या. तुम्हाला त्याची भाषा चांगली कळाली, त्याचं वाक्यरचना चांगली आहे, घेऊन टाका, काय फरक पडतो? आलं लक्षात? मग ह्या सगळ्या तुम्हाला म्हटलं ना, हे भूगोलचं वगैरे हे सगळं नोट्समध्ये करून ठेवलेलं आहे मी. मग जेव्हा माझ्या कुठल्या परीक्षा येतात, मी काय सगळे पुस्तक वाचत बसत नाही त्यावेळी. नोट्स माझ्या कामी कधी येणार? मग नोट्स काढायचे का तुम्हाला तेवढं पण मी सांगेन, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. मग PYQ जरा डोळ्याखालनं घातले, व्यवस्थित जरा ट्रेंड फॉलो केला. बाबा कशाला प्रश्न आहेत, करंटला कशा ट्रेंडचा प्रश्न आहे. आता ठीक आहे, करंट अफेअर्स तर काय आता थोडंसं आपल्या रेंजच्या बाहेर चाललंय, कारण आयोग खूप पॅटर्न वेगळा करते. त्यावेळी लकीली मी काही तुक्के मारले, ते सुद्धा लागले. हे पण सांगतो, करंटला मला 15 पैकी 11-12 मार्क होते त्या परीक्षेला. ठीक आहे, 2025च्या गटक पूर्व परीक्षेला. आलं लक्षात? मग हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. आता फक्त 75 दिवस आहे, तुम्हाला तेवढंच करायचं आहे. ओके, रिव्हिजन केली. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मग रिव्हिजन कधी सुरुवात करायचं ते सुद्धा तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. मग कधी पण लक्षात ठेवायचं रिव्हिजन. आता समजा बघा 75 दिवस आहे, तुम्हाला सगळा प्लॅन पण मी सांगणार आहे कसा अभ्यास करायचा. समजा तुम्ही 60 दिवस सगळ्या नोट्स वाचल्या, सगळा कंटेंट कव्हर केला. काय विद्यार्थी 75 दिवसाच्या शेवटीपर्यंत नोट्स वाचत बसतात. रिव्हिजन कधी करणार? आपण काय अल्बर्ट आइन्स्टाईन आहे काय न्यूटन आहे की आज वाचलं की ते 10 दिवस लक्षात राहतं? काय लक्षात राहते आपल्या? आणि जे विद्यार्थी नवीनच आहेत त्यांनी थोडं मनाला सवय लावून घ्या. नाही येत ना, 1 दिवस बघा. हा तुम्हाला रूल पण सांगेन मी कसा असतो, 147, जो मी सुरुवातीला फॉलो करायचो UPSCचा अभ्यास करताना. सुरुवातीला पहिल्या दिवशी एखादी गोष्ट वाचली, ती रिव्हिजन पण केली, 4थ्या दिवशी नक्की तिची रिव्हिजन करायची, 100% रिव्हिजन करायची. पुन्हा 7व्या दिवशी ती रिव्हिजन आलीच पाहिजे. मग हे तुम्हाला सांगेन, कारण मी म्हटलं ना, अभ्यास करणं ही एक गोष्ट वेगळी आणि अभ्यास करण्याची पद्धत ती गोष्ट वेगळी. ज्याला पद्धत कळाली त्याला अभ्यास करणं सोपं जाणार. काय, कारण लक्षात ठेवायचं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला ते सुद्धा सांगेन. कोणाची पद्धत अशी आहे की सर आम्हाला PYQनुसार आम्ही इकडे अभ्यास करतो, तसंही करा. कोणाला वाटते सर आम्ही नोट्स वाचतो मग PYQला, तसंही करा, काही फरक पडत नाही. पण आपला जो काही अभ्यास आहे तो कन्सिस्टंट फॉलो करा. ती त्याची टेक्निक तुम्ही नेहमी फॉलो करत चला. कुठेतरी कमी जास्त वाटत असेल थोडं बदलायचा प्रयत्न करा, कारण शेवटी ट्रायल अँड एरर बेसिस आहे ना, एक्सपेरिमेंट करावा लागेल. समजा एखादी गोष्ट मी वारंवार करायला लागलो, लक्षात राहत नाही, मग काहीतरी बदल करावा लागेल, वाटा काहीतरी तुम्हाला चेंज करावं लागते. ठीक आहे, ते सुद्धा करा. शेवटचे 15 ते 20 दिवस तुम्हाला फक्त रिव्हिजनच करायची आहे. रिव्हिजन कोणती शक्यत होती? रॅपिड रिव्हिजन. मी तुम्हाला ते पण सांगेन. आता मी तुम्हाला मॅप मगाशी दाखवले ना, शॉर्टमध्ये काढलेले, ते सगळे मॅप मी शेवटच्या 15 दिवसामध्ये फक्त चाळले. चला, खनिज संपदा डोक्यात क्लिक व्हायला लागते, कारण तुम्ही लय वेळा वाचलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून नोट्स काढता, स्वतःहून काही गोष्टी करता, तुमच्या मेंदूला तुम्ही ताण द्यायला लागलाय की मला येते, मी स्वतः तिथे काढलेले. ज्या गोष्टी स्वतः करता त्या अजिबात विसरत नाहीत. ज्या गोष्टी बाहेरनं कॉपी पेस्ट करता, तर तुम्हाला मगाशी सांगितले नोट्स वगैरे कॉपी पेस्ट करण्यावर तुम्हाला मी सांगेन की असं करा, तुम्ही स्वतः त्याची सवय लावून घ्या. बघा, मी तुम्हाला आयुष्याला पुरणार नाहीये, कुणीच नाही पुरणार आहे. आता लकीली तुमची माझी भेट झाली, आपण एका प्लॅटफॉर्मला आलो. मी ज्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय.
ठीक आहे. मग त्यामुळं थोडंसं बघा की बाबा यातलं काही मला जमतंय का, जमत असेल घ्या, नसेल तर सोडून टाका, दुसऱ्याचं बघायचं. एवढं काय, भरपूर ढीगभर लोक शिकवतात, हे टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. शेवटचे 15 ते 20 दिवस रॅपिड रिव्हिजन केली, पुन्हा PYQ काही चालले. आणि मग मला असं वाटलं की काही जे डार्क पॉईंट आहेत, काही जे एंड पॉईंट आहेत, डार्क पॉईंट आहेत, किंवा असे जे काही असतात की बाबा जे मला जमतच नाही, मग असे पॉईंट मी शक्यतो केले नाहीत. कारण होते काय, शेवटच्या 15-20 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं माइंडसेट एकदम शार्प ठेवावा लागतो, सायलेंट ठेवावा लागतो. म्हणजे कुठं जास्त बाहेर अडकायचं नाही, कुठं जास्त बाहेर प्रॉब्लेम करायचे नाहीत, थोडं शांत राहा. कारण का, आपली परीक्षा 2 आठवड्यामध्ये. मग पुन्हा एकदा थोडासा अभ्यास चालला, रिव्हिजन केली, हे मला कव्हर झाले. हे मला येत नसेल तर पुन्हा त्याच्यावर जास्त भर द्यायचा नाही. कारण का, तुम्ही बरंचसं 90% कव्हर केलेलं आहे, 80% कव्हर केलेलं आहे. 10% राहिले जरी असेल, तो एंड पॉईंट लक्षात ठेवायचा. तो डार्क पॉईंट आहे, तिथं तुम्हाला परत हात घालायची गरज नाही. असे बरेचसे डार्क पॉईंट असतात. मी बऱ्याच ठिकाणी स्किप करतो मॅटर. मला नाही समजला म्हणा, किंवा मला असं वाटतं की खूप किचकट आहे, याच्यावर विचारणार नाही आहेत, स्किप. विचारलं, बघू नंतरचं नंतर. त्यावेळी काहीतरी बघायचं, त्याच्यामध्ये ऑप्शन कुठला ओळखीचा वाटतोय वगैरे, या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. मग शेवटचे 15-20 दिवस मी काही नवीन नाही वाचलं, जे वाचलेलं आहे माझ्या नोट्समध्ये तेच मी रिव्हिजन करत गेलो. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचे 7 दिवस किंवा 7 ते 10 दिवस असतात शेवटचे. फॉर एक्झाम्पल, परीक्षा आता 25 तारखेला आहे, शेवटचे 15 तारखेपर्यंत मी सगळं कव्हर केलं. शेवटच्या 10 दिवसामध्ये पुन्हा PYQ आणि पुन्हा मी त्या गोष्टी कव्हर केल्या. ह्याला म्हणायचं रॅपिड रिव्हिजन. रॅपिड रिव्हिजन म्हणजे काय बघा, आता समजा मी सकाळी 9ला अभ्यास चालू केला, 9 ते 12 मी सगळे समाजसुधारक, सगळ्या महत्त्वाच्या चळवळी, सगळे माझे महत्त्वाच्या नोट्स वगैरे, लहान चिट नोट्स वगैरे, चिट कोड्स वाचून काढलं. दुपारी 3 ते 6 बघा, शेवटचे 10 दिवस लय महत्त्वाचं आहे. शेवटचे 10 दिवस 9 ते 12 3 तासामध्ये थोडं फास्ट रिव्हिजन केलं. आता रिव्हिजन मी म्हटलं रॅपिड रिव्हिजन एकदम थोडी निवांत, रॅपिड रिव्हिजन एकदम फास्ट. ठीक आहे. ते सगळं कव्हर केलं. मला कळालं की यार चला, याच्यामध्ये मला बरेचसे पॉईंट चांगले जमत आहेत. म्हणजे ऑटोमॅटिक असतं ना की तुमचा मेंदू पण तसा ग्रास्प करायला लागतो. मग मी ते सुद्धा कव्हर केलं. मग त्यात मला कळालं की 9 ते 12 या 3 तासामध्ये मी इतिहासाचा बराचसा भाग कव्हर केलाय. आता मी काय करतो, पुन्हा 9 ते 12 परत एक ब्रेक घेतला. 2 ते 5ला एखादा वेगळा विषय घेऊन बघतो. भूगोलचे मॅप बघितले, रॅपिड रिव्हिजन. असं नाही की फक्त इतिहासाला अख्खा दिवस घालवायचा. अरे ते ब्रेन आहे रे, ते काय थोडं काय, त्याचं पण मशीन चालतं ना काहीतरी, त्याचं पण काहीतरी लागतंच की त्याला. तुम्ही एक दिवस अख्खा एक विषय करायला लागलाय, 2 तास घ्या, 1.5 तास घ्या, थोडं गॅप ठेवा, परत तो कंटिन्यू करा, काय फरक पडतो. रॅपिड रिव्हिजन आहे, सगळे विषय 10चे 10 जे घटक आहेत त्यातले कव्हर केले. पटपट सगळ्या लोकांची नावं आठवलीत, काही महत्त्वाच्या जे महत्त्वाचे हे असतात सणावळ्या, महत्त्वाचे साल आठवले, म्हणजे वर्ष आठवले. कारण घटनाक्रम महत्त्वाचा असतो इतिहासामध्ये. नावं ढीगभर आहेत. तुम्ही सुद्धा बघा, जेव्हा तुम्ही इतिहास चालू कराल ना, अशा काय लोकांची नावं येणार आहेत ना. आणि जेव्हा तुम्ही इतिहास पूर्ण कराल, तुम्हाला स्वतःला विश्वास नाही बसणार की यार माझ्याकडे आता 200-300 लोकांची नाव आहे. आणि होणार. त्या प्रोसेसला विश्वास ठेवा. तुमच्या मनात आहे की तुम्हाला रिझल्ट चांगला आला पाहिजे, रिझल्ट चांगला येणार, पण ती प्रोसेस महत्त्वाची आहे. त्या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा, रिझल्ट 100% येणार. ठीक आहे. मग 2 ते 5 पुन्हा भूगोलाला गेलो. पुन्हा जरा मी चेक केलं की आता मी आज दिवसभर इतिहास भूगोल केलेला आहे. मग मी थोडंसं 1-2 तास पुन्हा त्याची रिव्हिजन केली, रॅपिड थोडं फास्ट रिव्हिजन केली. किंवा संध्याकाळी मी काय केलं, चालू घडामोडी एकदम फास्ट रिव्हिजन केली. सगळे पुरस्कार वाचून टाकले. पुरस्कार एका वर्षामध्ये किती महत्त्वाचे आहेत, कुठले याच्यामध्ये मला वाटते महत्त्व चर्चेमधले राज्य आहेत, कुठल्या ठिकाणी थोडंसं क्रीडा घडामोडी झालेल्या आहेत, काही आर्थिक घडामोडी आहेत का, नवीन काही ॲप्लिकेशन आले का, हे सगळं वारंवार चेक केलं. थोडंसं त्या 1-1.5 तासामध्ये. पुन्हा सेकंड डेला अगेन ह्या 2 विषयाची पुन्हा रिव्हिजन केली. त्याचबरोबर थोडंसं कलम राज्यशास्त्र रिव्हिजन केली. मग रॅपिड रिव्हिजनला 2-3 तासामध्ये सगळं आवरलं पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकतो, मी तर आणलेलं नाही आहे, चिटकोड्स करायचं. तुम्हाला मी ते सुद्धा दाखवेन. हे सगळं आपल्या बॅचमध्ये निवांत चालतं. तुम्हाला मी त्यावेळी सांगत असतो किंवा काय करायचं. ठीक आहे. कारण एक लक्षात ठेवा, वेळ जास्त असतो ना तेव्हा आपलं प्लॅनिंग थोडं खतरनाक असतं की बाबा चला मला एक दिवसाला असं करायचं आहे. जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा हा सगळा माइंडसेटचा गेम असतो. मग खेळातले नियम समजून घ्या. हे सगळे खेळातले नियम आहेत. ठीक आहे. मग हे थोडं लक्षात ठेवायचं, रॅपिड रिव्हिजन काय करायचे. आता मी तुम्हाला खरंच सांगतो, हे कोणी सांगत नसेल कदाचित. बघा, 100 प्रश्न होते. मला त्यातले येणारे फिक्स, मला माहिती असणारे फिक्स, म्हणजे उद्या यमदेव जरी आला आणि म्हणला तुला मी आता ठारच करतो, तुला यातलं येतच नाही, तर मी त्याला सांगणार बाबा नाही, हे मला माझ्या हक्काचे मार्क आहेत, 200% माझा विश्वास आहे की हे बरोबरच आहे. मला असे यातले फक्त 57 प्रश्न येत होते. मी खरंच सांगतो, माझा स्कोर आहे 75. मग मी काय केलं असं वेगळं. मी साधी गोष्ट सांगतो ना तुम्हाला, 100 पैकी 100 कुणाला जमत नाही. जो कोणी सांगत असेल मला 100 पैकी 100 जमले, तो थापा मारतो.
ही कुठली परीक्षा, हीच नाही, मी तर UPSC पण देऊन आलो. कुठलीही परीक्षा तुम्हाला सगळंच तुम्हाला जमतच नाही आणि जमणार पण नाही. अरे तुम्ही काय ती काही म्हणजे आंडूपांडू आहेत का लोक ती जी पेपर सेट करणारे असतात? ठीक आहे, त्यांचं पण चुकत असेल कदाचित, पण 100पैकी 100 जमणारच नाही. कारण का, इथं खेळ आहे आपला 60 मिनिटाचा. मग मी सुरुवातीला जेव्हा पेपर पाहिला तेव्हा मला कळालं की ही प्रिलिम मी काढणार, ही पूर्वपरीक्षा 100% पास होणार. कारण का, स्कोर माझा स्कोर चांगला होणार, हा एक प्रकारचा काय सो कॉल्ड कॉन्फिडन्स. अभ्यास बऱ्यापैकी कव्हर केला, थोडं रिव्हिजन चांगली केली, पेपरचा पॅटर्न बघितला, आधीचे PYQ सगळे चालले, माझा अभ्यास झाला. फक्त मी चालू घडामोडी थोडंसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा माझं ॲड केलं. आता मला त्यातलं कळालं की यार मला येणारे 55-57च्या आसपास होते, पण माझं मन काय मानेना, दिल है की मानता नाही. म्हणजे असं वाटलं की यार चला आता याच्यामध्ये काहीतरी कुछ तो बनता है ना, की यार एवढा स्कोर कमी. मग असं वाटलं की माझं टार्गेट होतं 60+ आणायचं. आता जे 17-18 प्रश्न होते बघा, हे चालले सगळे एका तासामध्ये, काय वेगळा वेळ नाही. म्हणजे सुरुवातीला मी प्रश्न बघितले काही, पटपट गोल करून आधी मी सेफ मोडला आलो. कधी पण लक्षात ठेवायचं, कधीही लक्षात ठेवायचं, एरोप्लेनला बसत असाल, म्हणजे कधी बसला असाल प्रवास करत असताना, किंवा कधी लाईफ जॅकेट घातलं असेल, कधी ट्रॅव्हलिंग करताना बोटनं वगैरे, पहिल्यांदा तुमच्याकडे तुमचं लाईफ जॅकेट पाहिजे, तुमच्या समोर तुमचा ऑक्सिजन सिलेंडर किंवा मास्क पाहिजे, पॅराशूटसुद्धा पाहिजे प्लेनमध्ये. म्हणजेच काय की मला माहीत आहे की उद्या भविष्यामध्ये माझी प्रिलिम फेल व्हायला नको. मी काय केलं, पहिल्या 100पैकी जे मला 100% येतात असे पटपट गोल करत एका सर्टेन पॉईंटला आलो. ते कुठं आलो, आता मला एक्झॅक्टली 55-57च्या आसपास मला वाटलं की मला इथं एवढे मार्क पडणार. पण मी त्यावेळी असा विचार केला असता तर की यार चला कट ऑफ तर 50च लागला ना, 50-25 लागला. पण ते कट ऑफचं कोणाला माहिती असतं रे, त्यावेळी पेपर देताना आपल्या मनामध्ये फक्त पेपरच असतो ना, त्यावेळी कट ऑफचं कोणाला माहिती असतं. मी काय केलं, थोडं रिस्क घेतली. बघा 57 प्रश्न शिल्लक राहिले 43. आता माझ्या मनामध्ये असा विचार आला की या 43मध्ये थोडंसं गणित आणि बुद्धिमत्तेला कधी कधी वेळ लागतो, कारण कधी कधी थोडं सूत्र वापरायला किंवा थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो. विज्ञान काही प्रश्न माझ्या आवाक्याच्या बाहेर होते समजा, मग मी काय केले, यातले बरेचसे प्रश्न स्किप केले. स्किप करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. उघड असं नको वाटायला, हा हे काहीतरी वाचले मी, ह्यातलं बरंचसं काहीतरी मला माहिती आहे, तिथं गेल्यावर सगळं दिमाग की बत्ती गुलून जाते, लक्षात ठेवायचं. मग मला असं वाटलं की यार ह्यातले काही प्रश्न मी सोडू शकतो. मी काही प्रश्न स्किप केले किंवा मला काय जमणारच नाही. मग मी काय अंदाज लावला की ठीक आहे, जरी मी 90 प्रश्न अटेम्प्ट केले असतील त्यातले मला 57 मार्क मिळणारच आहेत, जे माझ्या हक्काचे आहेत. पण मी अजून काय केलं, 20च्या 20 त्याच्यानंतर मला वाटते याच्या पुढं सुद्धा मी परत त्या 30-35 प्रश्न अटेम्प्ट केले, म्हणजे जवळपास मी 90-91च्या रेंजला गेलो. आता त्या 30-35 प्रश्नामध्ये बघा, 30-35 प्रश्नामध्ये असे काही 10 ते 12 प्रश्न होते ज्यातले मी 2-2 ऑप्शन कॅन्सल केले होते की बाबा 1-2 येणार नाही, 3-4 मध्ये काहीतरी मला बघायला पाहिजे. 10 ते 12 मधले माझे 7 बरोबर आले. बरं ठीक आहे ना, 7 जरी बरोबर आले, 5 जरी चुकले असतील तर 1.25 मार्क गेला 5 चुकीचा. मग 7 तरी बरोबर आलं तर त्यातले 1.25 मार्क वजा करा, तुम्ही प्लसमध्येच असणार आहे. आणि हे पण लक्षात ठेवा की यातले पुढचे जे 18च्या आसपास होते ते मी रँडम असा विचार केला की मला यातलं जमलंच पाहिजे. आणि मी असा एक असतं ना की 6th सेन्स, चला ह्यातलं काहीतरी वाचलेलं आहे, कदाचित हे जास्त वेगळं वाटते, हे लिहून आलो. असे काही प्रश्न होते सर्व पर्यायाबरोबर लिहून आलो. असे काही प्रश्नांचे ऑप्शन होते की दोन्हीपैकी बरोबर आहे, A आणि B स्टेटमेंट, ते सुद्धा लिहून आलो. त्यातले माझे बरेचसे बरोबर आले. आणि मी स्वतः सांगतोय ज्याला 75+ स्कोर आलेला आहे. तुम्ही म्हणणार सर हे काय तुम्ही असं सांगायला लागलाय. मी खरंच सांगतो, ही जी परीक्षा आहे ना, ही परीक्षा तुमच्या टेम्परामेंटची आहे ना की तुमच्या नॉलेजची आहे. नॉलेज इथं सगळ्यांना सगळंच मिळतं. वेळेचा चांगला वापर केला, चांगली प्रॅक्टिस केली, प्रामाणिकपणे अभ्यास केला, जजमेंट तुम्ही चांगलं स्वतःच तयार केलं, तुम्हाला सुद्धा मार्क चांगले पडणार. पण कधी कधी रिस्क घ्यावी लागते, कधी कधी एक्स्ट्रा प्रश्न अटेम्प्ट करावे लागतात. हे सगळं माझं जुळून आलं. मला आत्तापर्यंत एवढा स्कोर कधीच नाही झाला. इथून मागं सुद्धा मी बऱ्याचशा परीक्षा दिलेल्या आहेत. मला 60, 58, 65 इथपर्यंत स्कोर होतोय, 67 माझा स्कोर होतोय. पण 75 हे सगळं जुळून आलं. आणि त्यावेळी मला काही प्रश्नांची उत्तरं सापडली, तिथं मी काही गोळ्या मारल्या असतील, त्या गोळ्या मारणं पण गरजेचं आहे. पण चांगल्या गोळ्या मारा, ज्या लागतील अशा. 10पैकी 5 तरी लागल्या पाहिजेत, नाहीतर एवढं नशीब खराब असतं की 10 जर गोळ्या मारल्या 2च बरोबर येतात. 8 चुकले म्हणजे पुन्हा 2 वजा झाले, 0 मार्क मिळाले. म्हणजे निगेटिव्ह नाही झाले, पण असं वाटतं ना यार 10 गोळ्या मारल्या, काहीच नाही लागलं हाताला, 1 तरी मार्क लागू देत. मग म्हणण्याचा विषय काय, या जी लोक सांगतात की हे वाचा ते वाचा, मी पण सांगतो असं काय नाही आहे.
पण मला असं वाटतं की एक्झामसाठी तयार राहा. एक्झामसाठी तो एक्झामचा माइंडसेट तयार करा की मला काय करायचं एका तासामध्ये. जग इकडचं तिकडं झालं, काही जरी झालं, मी माझा पेपर अजिबात हलणार नाही. मग तुम्हाला येणार सुद्धा लक्षात ठेवायचं, तुमचा अभ्यास थोडा नवीन असेल, नवीन विद्यार्थी असाल, थोडासा अजून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. सिरियसली करा. दररोजचं प्लॅनिंग दररोज व्यवस्थित करा. वीकली त्याचं पूर्ण टेक्निकल काही गोष्टी चेक करा. स्वतःचं बघा, आउटपुट बघा की मी करतोय त्याचा मला फायदा होतोय का. ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. फ्री लेक्चर चालू आहेत MPSC फॅक्टरीला, त्याचा फायदा करून घ्या. नोट्स वगैरे सगळ्या याच्यामध्ये आहे, त्याचा फायदा करून घ्या. सगळं तुम्हाला देत आहोत, पण शेवटी तुम्हाला करायचं. याच्यामध्ये काय बाबा आमचं कुठलाही नाही आहे. तुम्ही करा, तुम्ही चांगला अधिकारी व्हा, तुम्ही सेवेमध्ये जा, सगळं चांगलं करा. पण जे विद्यार्थी नवीन आहेत, पोलीस भरती काही करणारे आहेत, काही वनरक्षक करणारे आहेत, काही जस्ट पासआउट झालेले आहेत, त्याच्या मनामध्ये सध्या कुतूहल आहे की आम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची. क्रॅक कुणीही करू शकतो. कुणीही कुणावर डाऊट घ्यायचा नाही. कुठलाही व्यक्ती कधीही वरती जाऊ शकतो, कधी खाली येऊ शकतो. हे आपल्या हातामध्ये नाही. आपल्या हातामध्ये फक्त अभ्यास करणे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की मला खरं सांगतो, जर मी इथं अडकलो असतो ना 57 एवढेच अटेम्प्ट केले असते 80 पर्यंत, तर मी कुठेतरी 60-62ची रेंज काढली असते. काय माहिती काय वाटलं असतं ना की यार कधी कधी गट फिलिंग येते. अटेम्प्टच करूया, सुट्टी द्यायची नाही. अटेम्प्ट केले, एक्स्ट्रा आले, इकडं आले, तिकडनं गोळा झाले मार्क, आणि ते त्या लेवलला गेले. ह्याच्यामध्ये असं नाही की मी लय काय अभ्यास केला होता, अजिबात. 50-55 मार्कचा मी अभ्यास केला होता, त्याचे मार्क मला इथं पडले. मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर मला जमत होते, हे खरंच सांगतो. काही इथं खोटं नाटं सांगून कशाला बनवाबनवी करायची. 57 मार्काचा मी अभ्यास केला होता, मला 57 मार्क पडले. ठीक आहे, 50-55चं केलं असेल, 57 मार्क मिळाले. जे वरचे 17-18 मिळाले ते माझ्या लॉजिकली, टेक्निकली, इलिमिनेशन, डोकं चालणं, रिस्क घेणं, माझं प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी, ह्यानं मला 10-15 मार्क मिळवून दिले. तो माझा स्कोअर झाला. ठीक आहे, मग आता यातनं तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, ते घ्या. मला असं वाटते तुम्ही सध्या PYQ थोडेसे व्यवस्थित चालवून घ्या. वारंवार वेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत असतो की असा अभ्यास करा, हे वाचा, ते वाचा, किंवा ह्या गोष्टींचं थोडंसं नियोजन चांगलं करा, किंवा थोडं PYQमध्ये लक्ष द्या. एखादा PYQ असताना PYQ वाचायचे कसे पण महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेन. PYQचा अभ्यास करणं लय महत्त्वाचं आहे. उगाच याचं उत्तर ते, नेक्स्ट त्याचं उत्तर ते, अरे काय चाललंय. PYQ म्हणजे प्रश्नांची एक संपवण्याची ती हे नाही आहे, एक स्पर्धा नाही आहे. 10च करा, खरं असे करा ना की त्यावर जरी काही आलं तर ते हमखास आलं पाहिजे. मग PYQ कसे अभ्यासायचे हे सुद्धा तुम्हाला मी लेक्चर घेईन. ठीक आहे, सो इथं माझा स्वतःचा अनुभव मी शेअर केला. यात मला एवढंच सांगता येतं, PYQवर चांगला फोकस करा. स्वतःच्या नोट्स स्वतः काढायला शिका. त्या आत्तापासून चेक करायला शिका. जेव्हा शेवटचे 10-15 दिवस राहतील, तुमच्या कामाला पुस्तक येत नाही, तुमच्या कामाला तुमच्या स्वतःच्या नोट्स येतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी खरंच सिरियस आहेत, ज्यांना काहीतरी करायचं आहे, सराव टेस्ट द्या. अगेन तेच महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲप्लिकेशनला जा. त्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल नावाचा ऐकून आहे बघा. सॉरी, ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स आहेत. ओके, महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप्लिकेशन घेतलं, तलाठी विजयपथ बॅच सिलेक्ट करा, जी MPSC परीक्षेमध्ये असेल. या बॅचला गेल्यावर तुम्हाला शेवटी फ्री मोफत सराव टेस्ट किंवा मोफत टेस्ट असा मी एक ऑप्शन टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सध्या इतिहास, भूगोल 2 टेस्ट अपलोड झालेले आहेत. पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये राज्यशास्त्र करूया, अर्थशास्त्र करूया, विज्ञान करूया. जेवढं मिळेल तेवढं घ्या, पण त्याची कदर ठेवा. तो तुम्हाला माहिती पाहिजे, कारण आम्ही द्यायला लागलो याचा अर्थ आम्हाला वाटते की तुमच्यापर्यंत ते पोहोचावं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं तुमचं काम आहे. शेअर करा, सगळ्यांना सांगा की बाबा चला इकडे MPSC फॅक्टरीला आपण दररोज आहे. दररोज 4 ते 5 तास जबरदस्त अभ्यास फ्रीमध्ये व्हायला लागला आहे. बॅचमध्ये सुद्धा व्हायला लागला आहे. बॅच ते लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर चालू आहेत. इकडे ॲपमध्ये सुद्धा धुमाकूळ घातला आहे आपण. दररोजचं करंट अफेअर्स चालू आहे, दररोजच्या फ्री टेस्ट चालू आहे. घ्या ना फायदा करून. सगळं मिळायला लागलं, त्याचा फायदा करून घ्या, ते तुमच्या हातामध्ये. मग शेवटच्या काळामध्ये मी फ्री टेस्ट पण करून घेतल्या. थोड्या 2-3 टेस्ट जरा सॉल्व्ह केल्या की बाबा कॉन्फिडन्स येण्यासाठी. आणि टेस्टला असं लक्षात ठेवायचं, कुठल्याही टेस्टला समजा तुम्हाला नाही झालं, ठीक आहे, नाही आलं ना, तुम्ही वाचलं नसेल कदाचित, स्वतःवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे नाहीत. वाचलं नाही म्हणून नाही आलं, वाचून सुद्धा नोट्समध्ये असून सुद्धा नाही आलं असेल तर मग तुझं थोडं चुकायला लागलं का, तुम्ही रिव्हिजन केलेलं नाही आहे. मग स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, अशाच प्रकारे ही जी आपली बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण सगळं हेच घेतोय. प्रत्येक विषय दर्जेदार शिकवायला लागला. प्रत्येक विषयाला वेगळा व्यक्ती आहे, प्रत्येक विषयाला वेगळ्या व्यक्ती. तसा माझा विषय इंग्रजी, तुम्हाला मी मुख्यला मीच असणार आहे. मुख्य परीक्षेला पूर्वपरीक्षा झाली, पास झाला, मुख्य परीक्षेला मीच आहे. ठीक आहे, पण आता दर्जेदार शिक्षक आहेत, अधूनमधून मी पण असतो. यूट्यूबला आहे, तुमच्या रीलला आहे, तुमच्या यूट्यूबला आहे, पण त्याचा फायदा करून घ्या. सिरियसली करा. इथं 2 वर्ष नाही आहेत, सध्या 2 ते 2.5 महिने आहेत. आणि 75 दिवसामध्ये आपण
75 दिवस कधीच अभ्यास नाही करणार आहे. तुमच्या हातामध्ये 50-60 दिवसच आहे. लवकरच पुस्तक पण यायला लागले. हे आपलं पुस्तक असणं येणार आहे. हे सुद्धा जबरदस्त असणार आहे, कारण याच्यामध्ये खूप जास्त डोकं लावलेलं आहे. आम्ही सगळे विषय कव्हर केलेले आहेत. त्याचा फायदा करून घ्या. वेगवेगळ्या NCERT वेगवेगळं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचण्यापेक्षा MPSC, कारण सगळ्यांना अनुभव तर MPSC सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपापला जो काही कंटेंट आहे तो एकदम दर्जेदार केलेला आहे की बाबा या परीक्षेला एवढं महत्त्वाचं आहे तेवढंच वाच. लिमिटमध्ये राहा. आवाका तुम्ही वाढवला मग असं वाटतं की ते पण येणार, ते पण येणार, ते पण येणार, काय काय वाचू मग कळतच नाही. ठीक आहे, पुस्तक लवकरच येईल, त्याचं तुम्हाला अपडेट पण दिलं जाईल. पण काही करा, अभ्यास करा. पुस्तक घेऊ नका, काही घेऊ नका, काही घेऊ नका, पण 4 गोष्टी चांगल्या शिका. ज्यांनी खरंच मनापासून फॉर्म भरलेला आहे त्यांनी मनापासून अभ्यास करा. सगळेच फॉर्म भरणारे सगळे सिलेक्ट होत नसतात. जागेंचा अडचण आहे. 12-15 लाख फॉर्म गेले असतील तर फक्त सिलेक्ट होणार आहे सध्या 5,500, 5,707. त्यामध्ये तुमचा नंबर पाहिजे. त्यामुळे जोर लावा. ठीक आहे, पुन्हा आपण भेटूया. अभ्यास चांगला करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करत चला. विद्यार्थी नवीन आहेत, माहिती नसतं, सांगत चला की बाबा आपल्या इथं सगळं घ्यायला लागलो, त्याचा फायदा करून घ्या. हे तुमच्या हातामध्ये. ठीक आहे, घर बसल्यासुद्धा अभ्यास करता येतो. पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. अजून तुम्हाला काय हवं असेल मला कमेंटला टाका. कमेंटला बिंदास्त टाकत चला, काय वाटलं, कसं वाटलं, किंवा तुम्हाला कमेंटला अजून कुठल्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे ते सुद्धा टाकत चला. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चला, जय हिंद, पुन्हा भेटू.